जादा परताव्याचं आमिष दाखवून ग्लोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या LLP कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणातील 3 वर्षे फरार असलेल्या सोमनाथ कोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बेळगावात सापळा रचून अटक केली। कोल्हापुरातील शाहूपुरी परिसरातील ग्लोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीनं गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचा आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। या प्रकरणी 16 सप्टेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल होताच कंपनीमधील सोमनाथ मधुसूदन कोळी पसार झाला होता। सुरुवातीला शाहूपुरी पोलिसांकडून आणि नंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याचा शोध सुरू होता। गेली 3 वर्ष सोमनाथ कोळी सापडत नव्हता। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केलं। तांत्रिक आणि गोपनीय माहितीवरून सोमनाथ बेंगलोरमध्ये राहत असल्याची आणि सध्या तो बेळगावमध्ये आल्याची माहिती या पथकाला मिळाली। त्यानुसार पथकानं आज बेळगाव ST स्टँडवर सापळा रचून सोमनाथ कोळीला जेरबंद केलं।